यात आपण घेतलेला आहे सांबार, मिरची, अद्रक, लसूण आणि कांदा। याची अगोदर मी पेस्ट करून घेतली। आज मी बनवणार आहे मोठ, आणि मोठ हे रात्रीच चांगली बांधून ठेवल्यामुळे याला चांगले कोंब आलेले आहे आणि तसे पण हे भाजून खायला सुद्धा चांगली लागते। तर अगोदर हे मी स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर ते आपल्याला सगळेच जण करत असतात। हे कोणी मसाल्यातली करते, कोणी साधी पण करते। तर इथं मी यात सगळे मसाले टाकलेले आहेत, मिरची, हळद वगैरे सगळं। आणि इथं पहा, तर आमच्यासाठी तयार केलेलं आहे मी मोठ, बाबांसाठी पोहे केले आणि लहान मुलीसाठी मी तव्यावरच भाजून घेतले, मीठ टाकले। त्यानंतर तिची अंघोळ झाली आणि घरी पाहुणे आले होते, ते म्हणजे माझी मोठी ताई आणि जिजाजी। तर इथे पहा, त्यांनी सगळे फलफ्रूटच आणलेले होते, तर त्यांना अगोदर मी नाश्त्यासाठी मोठंच दिली आणि स्वयंपाक माझा अगोदरच रेडी होता। त्यानंतर आमच्या गोष्टी चालू होत्या, कारण आम्ही तर रोजच आमच्या गोष्टी कॉलवर चालूच राहतात। पण त्यानंतर जावयाची आणि सासऱ्याची भेट झाली, त्यामुळे त्यांच्या गोष्टी चालूच होत्या। आणि पुढच्या पण व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायलाच मिळेल की आम्ही काय काय पदार्थ केले। आणि ती मुलीची तर खुशी एवढी होती, दोन्ही मुलीची, लहान मोठ्या मुलीला माहीतच होतं मावशी येणार आहे, तर ती वाटच पाहून होती, कॉलच करत होती तिला, कधी येते कधी येते। तर त्यानंतर पहा, आम्ही तुम्हाला काय शंकरपाळे केले, त्यानंतर चिवडा केला, त्या रेसिपीचे पण व्हिडिओ मी तयार केलेले आहे, ते पुढे तुम्हाला पाहायलाच मिळेल।